नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रंगपंचमी होळीच्या हार्दिक शुभेच्छा. बघू शकता आज 3 मार्च रोजी कापसाची स्थिती बघू शकता. कापूस अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आता साधारणतः एक हंगाम संपल्यानंतर दुसऱ्या हंगामाला 2 क्विंटल एका पाकिटाला निघलेला आहे आणि अजून 2 ते 2.5 क्विंटल निघेल अशी अपेक्षा असते. आणि बघू शकता एकदम बोलके बोंड आहेत. याच्यात कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे, रोग वगैरे हे दिसत आहे. आणि नवीन अजून त्याला फुलं पाते लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये याला नक्कीच आपण पाणी वगैरे देणार आहोत, जेणेकरून अजून याची ग्रोथ होईल. आणि जमलं तर एक खताचा डोस शिंपडणार आहोत, जेणेकरून याला अजून हिरवंपणा येईल आणि पाते फुलं घाटरं लागतील. तर मित्रांनो, हे आपण आता उन्हाळ्यामध्ये जसं जसं ऊन तपत आहे तसं तसं चांगल्या प्रकारे याला माल लागण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण मे महिन्याच्या पर्यंत किती कापूस होईल हे याचं मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून बोंड कुठलेच किडकं नाही. आपल्याकडं कापूस असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाका, किंवा नसला तर हे तर पहिल्यांदा सुरू आपण याला फार परिश्रम घेतले आणि याला खत वगैरे एक 4-5 वेळेस कीडनाशकाच्या फवारण्या वगैरे केल्या, जेणेकरून याला भरपूर उत्पन्न होईल या हिशोबाने आपण केला होता. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, शेतीविषयी आवड असेल, नवनवीन माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला माल लागलेला दिसत आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण एकदम खात्रीशीर माहिती भेटेल, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती आणि सातत्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी आजच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल आणि चांगले वाटेल. तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. यानंतर मी तुम्हाला कांदा बीजसाठी काही प्रायोगिक तत्वावर लागवड केली ते पण मी दाखवणार आहे, जेणेकरून याच्यामध्ये चांगला बेनिफिट होत. साधारणतः कांदा बीज 50-55 क्विंटल असते असं आपल्याला कळतं. त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती मिळण्यास मदत मिळते. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता इकडे कांद्याची असा प्लॉट झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. अशा प्रकारे याचे गेंदे झालेले आहे. धन्यवाद.